जागतिक फिल्म विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या फॉरेन लँग्वेज कॅटेगरीमध्ये मराठमोळ्या फॅन्ड्री सिनेमानं प्रवेश मिळवलेला आहे। नागराज मंजुळे यांनी फॅन्ड्री हा सिनेमा दिग्दर्शित केला होता आणि एक वेगळा विषय या सिनेमातून त्यांनी हाताळला होता। गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या फॉरेन लँग्वेज कॅटेगरीमध्ये एकूण 53 सिनेमांचा विचार करण्यात आला। फॅन्ड्री ह्या सिनेमानं भारतातील विविध फिल्म फेस्टिवलमध्ये आपला ठसा उमटवला आहे। आपण बघतोय की फॅन्ड्री या सिनेमानं गोल्डन ग्लोब या फॉरेन लँग्वेजच्या कॅटेगरीमध्ये ठसा उमटवलेला आहे। ह्याआधीही फॅन्ड्री या सिनेमानं भारतातील विविध फिल्म फेस्टिवलमध्ये आपला वेगळा असा ठसा उमटवला होता। नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट एका वेगळ्या पद्धतीने हाताळला। एक वेगळा विषय खरं तर आपल्या सर्वांसमोर मांडला त्यांनी ह्या फॅन्ड्री चित्रपटामधून आणि अतिशय चांगला प्रतिसाद ह्या चित्रपटाला मिळाला होता। आणि आता पुन्हा एकदा जागतिक फिल्म विश्वात त्यांनी त्यांच्या ह्या चित्रपटाला म्हणजे फॅन्ड्रीला अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या फॉरेन लँग्वेज कॅटेगरीमध्ये प्रवेश मिळाला। आपण ह्या संदर्भात चर्चा करणार आहोत। स्वतः नागराज मंजुळे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरून। नागराज, तुमचं सगळ्यात अगोदर अभिनंदन की गोल्डन ग्लोब पुरस्काराच्या फॉरेन लँग्वेज कॅटेगरीमध्ये फॅन्ड्री सिनेमानं प्रवेश मिळवलेला आहे। काय सांगाल, कसं वाटतंय? आनंद वाटतोय, पण फॅन्ड्रीनं त्याच्या शेवटच्या नॉमिनेशन मध्ये अजून प्रवेश नाही मिळवला, पण शेवटच्या 53 फिल्म मध्ये त्याचं काय म्हणायचं ती क्वालिफाईड झाली। बरं, आणि ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की ती शेवटच्या 53 फिल्म मध्ये हे होते आणि अजून याच्यातून मग 5 फिल्म शेवटी नॉमिनेट होणार आहेत आणि ते लवकरच कळेल। तर त्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत सगळेजण। नक्कीच नक्कीच। मात्र नागराज, एकूणच फॅन्ड्री ह्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये देखील वेगळा असा ठसा उमटवलेला आहे या चित्रपटानं। अर्थातच गोल्डन ग्लोब ह्या पुरस्कारासाठी एकूण ही प्रोसिजर कशी राहिली ह्याबद्दल तर सांगाच। पुन्हा एकूणच तुमचा अनुभव कसा राहिला? अनुभव म्हणजे फॅन्ड्रीचा एकूणच अनुभव खूप आनंददायक आणि उत्साहवर्धक रंजक असा राहिलेला आहे। आणि गोल्डन ग्लोब मध्ये फॅन्ड्री एक महिन्यापूर्वी स्क्रीन झाली तिथे आणि अत्यंत म्हणजे चांगल्या पद्धतीने तिला रिसीव्ह केलं गेलं। आणि फॅन्ड्री गोल्डन ग्लोब मध्ये स्क्रीन व्हायच्या आधी लॉस एंजेलिस जो आहे इंडियन फिल्म फेस्टिवल, तर त्याच्यात तिचं स्क्रीनिंग झालं होतं आणि तिचं अनेक हॉलिवूड आणि तिथल्या म्हणजे काय म्हणता येईल त्याला अमेरिकन चित्रपटातल्या लोकांनी ती बघितली होती आणि त्यांना ती आवडली होती। आणि आता गोल्डन ग्लोब मध्ये पण तिचं स्क्रीनिंग झालं आणि ती तिथल्या लोकांना समीक्षकांना आवडलेली असेल म्हणून कदाचित तिला शेवटच्या 15 नक्कीच। आणि हे 53 जरी ह्यांच्यामध्ये फॅन्ड्रीचं नाव असलं तरी देखील पुढे फॅन्ड्री चित्रपट त्याला पुरस्कार मिळावा अशी सगळ्या मराठी कलाकारांची, मराठी प्रेक्षकांची इच्छा आहे। धन्यवाद नागराज या संपूर्ण चर्चेबद्दल आणि पुन्हा एकदा अभिनंदन। तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।